नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. तेजा आणि वल्लरी आश्रमात आलेले असतात. इकडे मिठू लहान मुलांसोबत किल्ला बनवत असते. तेव्हा तेजा म्हणते, चल आपण बघूया किती सुंदर किल्ला बनवतायत मुलं. आता त्या तिकडे जाणार तितक्यात तिथली केअरटेकर त्यांना आवाज देते आणि त्यांच्या जवळ येऊन म्हणू लागते की नमस्कार, मी या आश्रमाची केअरटेकर आहे. असं म्हणत आता ती त्यांना तिथून आत घेऊन जाते. आता आत आल्यानंतर ती म्हणू लागते की खरंच तुमच्यासारख्यांची आमच्या आश्रमाला खूप गरज आहे. तुमचं खरंच कौतुक व्हायला पाहिजे. तेव्हा वल्लरी आणि तेजा म्हणू लागतात की खरं तर कौतुक तुमचं व्हायला पाहिजे, कारण तुम्ही एवढं मोठं कार्य करताय. निराधार लोकांना तुम्ही आधार देता, त्यामुळे खरंच तुमचं कार्य कौतुकास्पद आहे. तेव्हा तेजा म्हणते की मला पण खूप क्युरिओसिटी आहे की तुम्ही हे सगळं कसं करतात, आम्हाला जाणून घ्यायचंय. तेव्हा ती केअरटेकर सांगू लागते, लोकांना जेव्हा घरातून काढून टाकतात तेव्हा हे लोक खूप सैरभैर झालेले असतात. ते मानसिकरित्या खचलेले असतात. त्यांना काय करावं हेच सुरुवातीला समजत नसतं. त्यांना धड बोलता येत नाही की रस्त्याने धड चालता येत नसतं. आणि अशाच लोकांना आम्ही इथे आमच्या आश्रमात घेऊन येतो. आम्ही त्यांना इथे मानसिक आधार देतो आणि त्यासाठी आम्ही त्यांना काउन्सिलिंग पण करत असतो. हे ऐकल्यानंतर आता तेजा आणि वल्लरीला खूप वाईट वाटतं. तेव्हा वल्लरी म्हणते, किती वाईट वाटत असेल त्यांना जेव्हा घरातलीच माणसं त्यांना घरातून काढून टाकत असतील. तेव्हा वल्लरी आणि तेजा पुन्हा त्यांचं कौतुक करत म्हणतात की खरंच तुम्ही अशा लोकांना आधार देतात, ही गोष्ट कौतुकास्पदच आहे. आता केअरटेकर म्हणू लागते की चला मी तुमची ओळख सगळ्यांशी करून देते. असं म्हणत आश्रमातल्या सगळ्याच माणसांना ती आवाज देऊ लागते आणि म्हणते की इकडे या, तुम्हाला कोण भेटायला आलंय बघा. आता सगळेच जण पटापट तिथे जातात आणि आपल्याला कुणीतरी भेटायला आलंय, त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आता केअरटेकर त्यांची ओळख सांगत म्हणते की या तेजा विचारे आणि ह्या खूप मोठ्या वकील आहेत, वल्लरी मनोज भांबरे. या तुमच्यासाठी दिवाळीचं फराळ घेऊन आले आहे आणि या वर्षीची दिवाळी त्यांना तुमच्यासोबत सेलिब्रेट करायची. हे ऐकल्यानंतर सगळेच खुश होतात आणि वल्लरी आणि तेजासाठी टाळ्या वाजवू लागतात. आता वल्लरी आणि तेजा फराळाचं वाटप करत असतात तितक्यात लहान मुलं तिथे पळत येतात. तेव्हा केअरटेकर त्यांना सांगू लागते की ही आमच्या आश्रमातली सगळ्यात छोटी मुलं, ही खूप छान किल्ला बनवतात. त्यावर वल्लरी आणि तेजा म्हणतात की आम्ही बघितलंय यांना बाहेर. आता वल्लरी म्हणू लागते की जाऊन पहिले हात धुवून या, त्यानंतर तुम्हाला फराळाचं मिळेल. त्यामुळे आता सगळीच मुलं हात धुण्यासाठी बाहेर पळू लागतात. तितक्यात तिकडून मिठू येते आणि त्यांना म्हणू लागते की अरे हळूहळू पडाल. मिठू ही आता तिच्या रूमकडे हात धुण्यासाठी जात असते. त्यामुळे वल्लरी आणि तेजाला ती पास होते, पण त्या दोघीही फराळाचं वाटण्यामध्ये बिझी असल्याने त्यांचं लक्षच मिठूकडे जात नसतं. इकडे मिठू आता तिच्या रूममध्ये आलेली असते. आता फराळाचं वाटून झाल्यानंतर केअरटेकर त्यांना सांगू लागते की काही माणसं अजून आत आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते, चला आपण आत जाऊन त्यांना फराळाचं देऊया. आता त्या दोघी सोबतच येतात आणि उरलेल्या लोकांसाठी फराळाचं घेऊन येतात. त्यामुळे त्या आता प्रत्येकीच्या रूममध्ये नॉक करून त्यांना फराळाचं देऊ लागतात. तेव्हा अचानक वल्लरीचा आवाज आल्यामुळे मिठूला जरा आश्चर्यच वाटू लागतं आणि ती स्वतःशीच म्हणते, हा तर आवाज वल्लरीचा आहे. पण पुढे ती म्हणते की वल्लरी इथे कशाला येईल. तितक्यात तिचा दरवाजा वाजू लागतो. तेव्हा मिठू आता दरवाजा उघडते. तोपर्यंत वल्लरी दुसऱ्या रूमकडे गेलेली असते. आता केअरटेकर मिठूला म्हणत असतात की तुम्ही आमच्या मुलांसाठी एवढं कष्ट घेतात, त्यांना शिकवतात, हे फराळाचं तुमच्यासाठी. असं म्हणत आता मिठू फराळाचं घेऊन आत गेलेली असते आणि पटकन दरवाजा लावते. तितक्यात वल्लरी तिथे येते. आता दोघींची भेट आज काही झालेली नसते. इकडे अजित, मनोज, हर्षित, श्वेता आणि प्रेरणा गावांच्या फळांच्या आणि नावांच्या भेंड्या खेळत असतात. तेव्हा हर्षितवर त अक्षर आलेलं असतं. त्यामुळे हर्षित पटकन तेजाचं नाव घेतो. पुढे तो म्हणतो की तेजपूर आणि फळाचं नाव सांगत म्हणतो की तेजपान. हे ऐकल्यानंतर आता सगळेच हसू लागतात आणि सगळेच त्याची चेष्टा करत म्हणू लागतात की तेजाचा तुझ्यावर एवढा परिणाम झालाय की सगळीकडे तुला तेजाच दिसते. तेव्हा अजित हर्षितला म्हणतो की मलाही सुरुवातीला असंच व्हायचं, सगळीकडे मला प्रेरणा दिसायची, पण मी असं तुझ्यासारखं सगळ्या ठिकाणी प्रेरणाचं नाव घेत नव्हतो बरं का. असं म्हणून आता परत एकदा सगळेच त्याला हसू लागतात. तेव्हा मनोज त्याला विचारू लागतो की तेजाने जाता जाता तुला काही धमकी वगैरे दिलीये का.
आता त्यावर परत एकदा सगळे हसू लागतात की मी गेल्यानंतर माझ्या नावाचा जप करायचा असं म्हटल्यानंतर हर्षित खाली मान घालून बसतो. तेव्हा मनोज त्याला म्हणतो, पण तुम्ही लग्नाच्या बाबतीत सिरियस आहात ना? तेव्हा हर्षित म्हणतो की हो, आम्ही सिरियस आहोत, पण एक प्रॉब्लेम आहे. असं म्हटल्यानंतर सगळेच आणि त्याला विचारू लागतात की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा हर्षित म्हणतो की आम्ही दोघंही वेगवेगळ्या कम्युनिटीच्या आहोत, हा प्रॉब्लेम आहे. पुढे तो म्हणतो की मी MP मधला आणि तेजा महाराष्ट्रीयन. तेव्हा श्वेता म्हणते की यात काय प्रॉब्लेम आहे, आजकाल या गोष्टींचा कोणी विचार करत नसतं. तेव्हा हर्षित म्हणतो की मला आणि तेजाला नाही प्रॉब्लेम, पण प्रॉब्लेम आहे आमच्या फॅमिलीला. त्यातल्या त्यात माझी फॅमिली ही ऑर्थोडॉक्स आहे, त्यामुळे माझी फॅमिली ही गोष्ट ऍक्सेप्ट करणार नाही. पुढे तो सांगू लागतो आणि त्यातल्या त्यात आमच्या घरातला मी एकुलता एक मुलगा, त्यामुळे सगळ्यांनाच माझा धूमधडाक्यात लग्न करायचं आहे, पण तेजाला असा धूमधडाका आवडत नाही. तेव्हा प्रेरणा म्हणू लागते की तुम्ही पटवून सांगा ना तुमच्या फॅमिलीला की तेजा किती छान आहे, किती समजदार आहे ते, आणि तुम्ही 4 वर्षापासून एकत्र राहताय, त्यामुळे तुम्ही एकमेकांना किती साथ देतात. त्यावर हर्षित म्हणतो की आमच्या फॅमिलीमध्ये लग्नाआधी नवरा नवरीने बोललेलं सुद्धा चालत नाही. त्यांना जर कळालं की आम्ही 4 वर्षापासून लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतोय तर ही गोष्ट त्यांना अजिबातच पचणार नाही. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच काळजी वाटू लागते, पण तरीही ते हर्षितला आधार देत म्हणतात की आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत, तू काळजी करू नको, होईल सगळं नीट. आता डोरबेल वाजल्यामुळे इंदुमती दरवाजा उघडायला येते, तर समोर वल्लरी आणि तेजा आलेले असतात. त्यांना पाहिल्यानंतर आता इंदुमतीला खूप राग येतो आणि ती त्यांच्यावर ओरडत म्हणते की कुठं गेल्या होत्या सणासुदीच्या हिंडायला. पुढे ती वल्लरीला म्हणू लागते, माय व वल्लरी, घरामध्ये एवढा मोठा दिवाळीचा सण सोडून तू पायाला भिंगरी लागल्यासारखी बाहेर कुठं फिरत होतीस. हे ऐकल्यानंतर आता तेजाला खूप राग येतो. तेजा काही बोलणार तितक्यात वल्लरी तिला खुणवते आणि शांत बसायला सांगते. आता वल्लरी इंदुमतीला विचारू लागते की तुम्ही कधी आलात, तुमच्यासाठी मी चहा टाकते. असं म्हणत वल्लरी तिथून जायला लागते. तेव्हा इंदुमती तिला म्हणते की काय नको मला तुझा चहा, आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की तुम्ही कुठं गेला होतात. त्यावर श्वेता मोठ्याने म्हणते की वृद्धाश्रमात. हे ऐकल्यानंतर आता इंदुमती तोंडाला पदर लावून रडू लागते आणि म्हणते की मायव, माझी सून मला आश्रमात न्यायला निघालीये. त्यावर आता वल्लरी त्यांना म्हणू लागते की सासूबाई, असं काही नाहीये, तुमचा गैरसमज होतोय. आम्ही आश्रमामध्ये फक्त फराळाचं घेऊन गेलो होतो. पुढे ती सांगू लागते की आश्रमामध्ये अनेक असे निराधार लोक असतात, त्यामुळे आम्ही यावर्षी ठरवलं की यांच्यासाठी फराळाचं, कपडे आणि गिफ्ट घेऊन जायचं. तेव्हा इंदुमती म्हणू लागते, म्हणजे घरचे झाले उघडे आणि लोकांना वाटायचे लुगडे, इथं माया माया कसा आहे याची साधी चौकशी सुद्धा केली नाहीस तू. त्यावर आता वल्लरी ओरडतच तिला म्हणू लागते, हे बघा, तो विषय आता या घरात नकोय. असं म्हणत ती तिथून निघून जाते. त्यामुळे आता इंदुमतीचा आवाज वाढतो. तेव्हा ती तेजाला म्हणू लागते की पाहिलं ना, वल्लरी कशी बोलून गेली, हिला माया मायाशी अजिबातच काळजी नाहीये. तेव्हा तेजा तिला म्हणू लागते, अहो शांत बसा ना, केव्हाचा किती आवाज करताय, त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही हे फराळाचं खा. असं म्हणत आता तेजा पिशवीमधून एक लाडू काढते आणि इंदुमतीच्या बळजबरीच तोंडामध्ये कोंबते. अशा प्रकारे तेजाने आता इंदुमतीचं तोंड बंद केलेलं असतं आणि तेजा विचार करू लागते की ही म्हातारी जरा जास्तच करते, एक दिवस हिचं तोंड नक्कीच बंद करावं लागेल. आता इकडे संध्याकाळी सगळेच जण लक्ष्मी पूजन करत असतात. तेव्हा वल्लरी हात जोडून प्रार्थना करू लागते, हे लक्ष्मी माते, तुझ्याकडे सगळेच जण धनधान्याची भरभराटी हो असं मागत असतात, पण तुझं नाव चंचला सुद्धा आहे, कारण तू एका ठिकाणी टिकून राहत नसते. त्यामुळेच मी आता तुझ्याकडे आमच्या मैत्रीची संपत्ती मागत आहे. आमची मैत्री कायम अशी टिकून राहो आणि आमची एक मैत्रीण जी हरवलीये ती लवकर आम्हाला मिळो. आता इकडे मिठू पुस्तक वाचत असते आणि अचानक तिचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या मिठाईकडे जातं. आता प्रेरणा ही मिठूसाठी प्रार्थना करू लागते. तेव्हा मिठू आता टेबलवरचा बॉक्स घेऊन त्यातला लाडू खाऊ लागते आणि अचानक तिला प्रेरणाची आठवण येते, कारण त्या लाडूची टेस्ट ही प्रेरणाच्या हातची असते. तेव्हा तिला अचानकच बुलबुल बागेतले दिवस आठवू लागतात. आता तिची जेव्हा खात्री पटते की प्रेरणा, श्वेता, तेजा आणि वल्लरी नक्कीच या आश्रमात येऊन गेल्या, त्यामुळे
ती लगेचच आश्रमाच्या केअरटेकरला जाऊन विचारू लागते की माझ्या मैत्रिणी इथे आल्या होत्या का. तेव्हा तिला समजतं की तिच्या मैत्रिणी आश्रमात येऊन गेल्याय आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.